पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर लगाए गए गंभीर आरोप और प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस नेता नाना पटोले ने महागठबंधन को निशाना बनाया। पटोले ने देवेंद्र फडणवीस पर सत्ता का दुरुपयोग करके विरोधियों को निशाना बनाने का आरोप लगाया। वहीं उन्होंने अनिल देशमुख को लगाए गए आरोपों को लेकर सबूत पेश करने की मांग की। वे मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। सांगायचं तात्पर्य असं की सत्तेसाठी काही पण कुठल्याही लेवलवर जाऊन सत्ता घ्यायची आणि राज्य लुटायचं, राज्याच्या जनतेला लुटायचं, हे जे काही भूमिका भाजप आणि त्यांचा अलायन्सनी केलेला आहे, सत्तेमध्ये आहे, त्यांना आता माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे। आजच आपण पाहिलं असेल, माननीय सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना अपात्रतेचं नोटीसच्या बाबतची विचारणा केलेली आहे। शेड्यूल 10 प्रमाणे महाराष्ट्रामधलं जे सत्ता परिवर्तन नाट्य जे झालेलं होतं, त्या शेड्यूल 10लाच ओव्हररूल करण्याचं पाप त्या काळामध्ये भाजपच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये झालं। त्यामुळे आज आपण पाहतो की अजित पवारांच्या गटाच्या 41 आमदारांना त्या पद्धतीचं नोटीस आलेलं आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचा आज आदेश पारित केलेला आहे आणि थोड्याच दिवसात, कारण 3 सप्टेंबरपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीचं आता हेअरिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेड्यूल 10ला ओव्हर करण्याचं केंद्रीय नरेंद्र मोदीच्या सरकारने जे पाप केलेलं होतं, त्याचंही आपल्याला सगळं चित्र पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे आणि शेड्यूल 10 प्रमाणे एकनाथ शिंदेचे आमदार असतील किंवा अजित पवारांचे आमदार असतील, यांच्यावर जे अपात्रतेचं जे टांगती तलवार आहे, त्याच्याकडे फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष नाही, तर संपूर्ण देशाचं लक्ष याच्यामध्ये लागलेलं आहे। कारण की हे घटनात्मक पेच प्रसंग जो महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षामध्ये झालेला होता, सत्ता परिवर्तनामध्ये झालेला होता, असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं होतं, तेही थोड्या दिवसामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे।